कालच्या लेक्चरमध्ये आपण बघा टाइप्स ऑफ एंगल्स बघितलेले होते. त्याच्यामध्ये 0 एंगल, नंतर वन रोटेशन एंगल, स्ट्रेट एंगल, राइट एंगल, एंगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. नेक्स्ट बघा क्वाड्रंट, एंगल्स इन क्वाड्रंट बघितलेलं होतं. आता त्याचा पुढचा टाइप जो आहे तो क्वाड्रंटल एंगल्स. क्वाड्रंटल एंगल्स मीन्स x axis, y axis, terminal ray lies on x axis or y axis. बघा टर्मिनल रे जो आहे तो कशाला असला पाहिजे तर x axis और y axis. चला बघा इथं जर आपण घेतला असा अँगल, हा जो आहे इथं हा टर्मिनल रे असेल, इथं आपण P नाव देऊया. OP हा टर्मिनल रे आहे तो lie on y axis. और सेकंड एंगल बघा XOP हा एक एंगल बघा. सेकंड एंगल XOQ हा एक एंगल आहे बघा. इथं हा एंगल सुद्धा काय येतो क्वाड्रंटल एंगल आहे. नेक्स्ट बघा इथे बघा हा इथून जर आपण इथे घेतला तर 270 पर्यंत जाते. इथून हा 90, 180, 270 किंवा इकडून सुद्धा तुम्ही इकडे घेऊ शकता निगेटिव्ह एंगल. तर इथे आपण R नाव देऊया. तर हे जे एंगल्स आहेत, एंगल्स आणि काय म्हणायचे तर एंगल्स क्वाड्रंटल एंगल्स. चला द डायरेक्टेड एंगल्स whose terminal ray lie on x axis or y axis is called काय म्हणायचं तर क्वाड्रंटल एंगल्स. चला आता इथे क्वाड्रंटल एंगल्स कुठले बघा XOP, XOQ, XOR हे काय झाले तर क्वाड्रंटल एंगल्स. चला नेक्स्ट टाइप जो आहे तो कोटर्मिनल एंगल्स. कोटर्मिनल एंगल्स मध्ये बघा इथं एक एंगल आपण घेतला आहे तर 30 डिग्री. OA is the initial ray आणि OB is terminal ray. OA is the initial ray and OB is the terminal ray. And second angle बघा इथे घेतला आपण कुठला 30 डिग्री घेतला. सेकंड अँगल घेणार आहे आपण तो 390 घेणार आहे. मग 390 मीन्स हे बघा वन कंप्लीट रोटेशन मीन्स 360. इथून इथेपर्यंत झालं तर 360 होणार आणि परत इथेपर्यंत झालं तर हा किती झाला 390 डिग्री. चला तर मग इथं O A and B. OA is initial ray and OB is terminal ray. बघा आता दोन्ही डायग्राम मध्ये इनिशियल अँड टर्मिनल रे हॅव सेम पोझिशन. इनिशियल अँड टर्मिनल रेज हॅव सेम पोझिशन. Therefore, these two angles are coterminal angles. कशाला different, the directed angles of different amount of rotation. Directed angles of different amount of rotation. If the initial ray and terminal ray have same position, बघा इथं पोझिशन सेमच आहे. इथं लक्षात आलं एंगल्स मात्र इथे 30 डिग्री आहे, इथं 390 डिग्री आहे. These two angles are called coterminal angles. लक्षात आलं. तर इथे बघा हा 30 डिग्री आहे आणि 390 आहे. हे आपण डायग्राम वरून बघितले. डायग्राम मध्ये आता इथं जर समजा एखादा आपण डिफरन्स बिटवीन टू डायरेक्टेड एंगल्स इज एन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. बघा डिफरन्स बिटवीन टू डायरेक्टेड एंगल, these two directed angles काय नाव येतं इज एन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 इज कॉल्ड इथे काय नाव कोटर्मिनल एंगल्स. जर समजा इथे ह्याचा डिफरन्स जो आहे तो जर 360 आला बघा 390 minus 30 equal to 360. बघा आणि 360 मीन्स 1 into 360 घेऊ शकताय आणि हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ
सिक्स्टीन आला तर हे दोन काय झाले तर कोटर्मिनल अँगल्स. these angles are called co-terminal angles. लक्षात आलं? co-terminal angles इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यावर आपल्याला एक्झाम्पल सुद्धा आहे. लक्षात आलं? तर इथे बघा co-terminal अँगल मध्ये हॅव्हिंग सेम पोझिशन, टर्मिनल आणि इनिशियल हॅव सेम पोझिशन. तर इथं इंटिग्रल इथं असं पण येऊ शकते, असं काही नाही 360 720 आलं तर काय लिहू शकता तुम्ही 360 × 2 घेऊ शकताय. म्हणजे परत इंटिग्रल मल्टिप्लाय. समजा इथे एखादा एक्झाम्पल घेतला 720 डिफरन्स त्यांचा किती आला 720 आला इक्वल टू 360 × 2 घेतला तर इंटिग्रल मल्टिप्लाय इथं आलं पाहिजे. चला म्हणजे गिवन अँगल्स आर कोटर्मिनल अँगल्स. चला हे जर आपण इथे क्वाड्रंटल अँगल, कोटर्मिनल अँगल्स हे दोन टाइप आपण इथं बघितले. नेक्स्ट बघा आता मेजर्स ऑफ अँगल्स. मेजर्स ऑफ अँगल्स मध्ये तुम्ही डिग्री मेजर बघितलेला आहात. आता पण तुम्ही 30 डिग्री, 90 डिग्री, 60 डिग्री हे बघितलं. सेकंड जे आहे ते रेडियन मेजर ते तुम्हाला आता आहे. मेजर्स ऑफ अँगल्स. मेजर्स ऑफ अँगल्स. There are two systems. One is sexagesimal system, also called degree measure. And second system, circular system. Second system is circular system and also called radian measure. Radian measure. Then first type, sexagesimal system. Sexagesimal system and degree. वन कंप्लीट रोटेशन. बघा एक कंप्लीट रोटेशन असेल ह्या 360 इक्वल पार्ट्स. बघा वन कंप्लीट रोटेशन हॅव 360 इक्वल पार्ट्स. देन ईच पार्ट हे बघायचं वन कंप्लीट रोटेशन म्हणजे आहे असं वन कंप्लीट रोटेशन. वन कंप्लीट रोटेशन बघा इज डिवायडेड इनटू 360 इक्वल पार्ट्स. हे जे आहेत हे कसे डिवाइड करतात 360 इक्वल पार्ट्स करतात. देन ईच पार्ट इज कॉल्ड 1 डिग्री. चला इज कॉल्ड 1 डिग्री मेजर. चला तर इथं आपल्याला डेफिनेशन मध्ये बघा वन कंप्लीट रोटेशन इज डिवायडेड इनटू 360 इक्वल पार्ट्स. देन ईच पार्ट इज कॉल्ड 1 डिग्री मेजर. चला हे डिग्री मेजर झालं. त्याच्यानंतर किंवा हेच आपण असं पण लिहू शकतो 1/360 पार्ट. 1/360 पार्ट ऑफ वन कंप्लीट रोटेशन. वन कंप्लीट रोटेशन बघा 1/360 पार्ट ऑफ वन कंप्लीट रोटेशन is called 1 degree and is denoted by 1 degree. चला नेक्स्ट जो आहे तो 1/60 पार्ट. 1/60 पार्ट ऑफ. आता इथे बघा नेक्स्ट जो आहे तो आपण मिनिट बघणार आहे सेकंड. त्याचा नेक्स्ट आहे तो सेकंड बघणार आहे. तर 1/60 पार्ट ऑफ 1 डिग्री. बघा इथं 1 कंप्लीट रोटेशन आहे. इथं काय घेणार आहे आपण 1 डिग्री घेणार आहे. 1 डिग्री इज कॉल्ड काय आहे इथं 1 मिनिट and is denoted by
डिनोट बाय 1 मिनिट. आणि नेक्स्ट जो आहे तो बघा 1/60th part. 1/60th part of 1 minute. आता मी अंडरलाइन करते तो 1 degree 1 minute is called 1 second and is denoted by 1 second. Okay, बघा 1/360th part of 1 complete rotation is called 1 degree. 1/60th part of 1 degree is called 1 minute and 1/60th part of 1 minute is called 1 second. लक्षात. तर हेच आपण इथं 1 डिग्री आणि 1 मिनिट. तर हे मिनिट सेकंड मध्ये कसं लिहायचं ते बघा. हे बघा 1 डिग्री means 60 minutes and 1 minute equal to 60 seconds. हे लक्षात ठेवा कारण आपल्याला एक्झाम्पल मध्ये लागणार आहे 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स अँड 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड. आता सेकंड टाइप बघूया आपण. सेकंड टाइप मध्ये बघा आपल्याला इथं सर्क्युलर सिस्टीम रेडियन मेजर. आपल्याला जास्तीत जास्त रेडियन मेजरच यूज करायचं आहे बरं का. चला आता रेडियन मेजर म्हणजे काय बघू. कन्सिडर अ सर्कल with center O. Consider a circle with center O. A and B be any 2 points on this circle. A and B be any 2 points on this circle. A and B are any 2 points on this circle. Then length of बघा इथं रेडियस आपण काय कन्सिडर केलं इथं रेडियस आर अँड लेंथ ऑफ आर्क ए बी. बघा लेंथ ऑफ आर्क इथून इथं पण याला काय म्हणतात आपण लेंथ ऑफ आर्क म्हणतो आपण इथं. आणि ह्याची लेंथ आहे ती सुद्धा काय असली पाहिजे इथं आर असली पाहिजे. बघा कन्सिडर अ सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस आर अँड लेंथ ऑफ आर्क ए बी इज आर. Then angle AOB is 1 radian. And therefore angle AOB equal to 1 radian. C लिहायचं बघा स्मॉल लेटर्स मध्ये. लक्षाला AOB equal to 1 radian. लक्षाला बघा रेडियन मेजर मध्ये काय असतं म्हणजे बघा सर्कल एक आहे सेंटर O आहे रेडियस R. हे दोन्ही रेडियस ओ ए आणि ओ बी हे रेडियस आहेत. आर घेतला लेंथ ऑफ आर्क आर आहे आणि अशा वेळेला असेल त्यावेळेला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं आपण ते 1 रेडियन. लक्षात. आता नेक्स्ट जो आहे तो थेरम बघूया. The radian so defined. The radian so defined the independent of radius the radian so defined independent of radius of the circle used and pi radian equal to 180 degree. Pi radian equal to 180 degree. हा थेरम आहे. आता थेरम मध्ये पहिल्यांदा आपण डायग्राम करूया. कन्सिडर अ सर्कल
with center O. Consider a circle with center O. A and B be any two points on the circle. A, B and also C points are. हे तिन्ही पॉइंट्स कसे आहेत सर्कलवर आहेत. B any 3 points are on circle and length of radius R आणि हा पण R असणार and length of arc हा सुद्धा किती आहे तर R and then the angle is 1 radian. मग अशी आपण डेफिनेशन बघितलेली होती की 1 radian. डायग्राम मध्ये आपण हे पहिल्यांदा घेतलं. तर इथं consider a circle with center O and the radius R and length AB. बघा AB हा कसा आहे length of arc AB is R. Then angle AOB is equal to 1 radian clearly इथे बघा अँगल AOC इथून जर आपण इथे घेतला तर हा स्ट्रेट अँगल आहे. कशाला हा काय आहे तर स्ट्रेट अँगल आहे. देन अँगल AOC equal to straight angle and equal to straight angle means 180 degree and 180 means 2 into 90 degree equal to 2 into right angle 2 into 90. Okay. Next since बघा इथं angles, the measure of angles at the center of the circle. बघा, the measure of angles are at the center of the circles are proportional to its corresponding length. बघा, since the measures of angles at the center are proportional to its corresponding length of arc subtending them. The measure of the angles at the center. बघा इथं हा थेरम पुस्तकात पण आहे बरं का, तोच तुम्ही बघून घ्यायचं आहे इथं. The measure of the angles at the center म्हणजेच काय घ्यायचं अँगल AOB अपॉन अँगल AOC. अँगल AOB अपॉन अँगल AOC are in proportional आहे बघा इथे. The measures of the angles at the center are proportional म्हटलेलं आहे. यांचा रेशो घ्यायचा आपल्याला. Are proportional to its corresponding length. Corresponding length means length of arc. इथं AOB मध्ये कुठला आर्क येते बघा AOB हा आर्क AB येते म्हणून इथं आर्क AB अपॉन लेंथ ऑफ आर्क हे अँगल मध्ये कुठला आर्क येते बघा AOC मध्ये हा आर्क येतो ABC आर्क ABC. देन length of arc is equal to length of arc is R and length of arc ABC. बघा ABC हा स्ट्रेट अँगल आहे बघा. इथून जर तुम्ही असं बघितलं तर हा जो आहे इतर जो आहे तो स्ट्रेट अँगल आहे. आणि किंवा आता आपल्याला लेंथ ऑफ आर्क म्हटलेला आहे. आर्क म्हटलेला म्हणजे इथून
जो आहे ए पासून इथपर्यंत हा इथं हा लेंथ ऑफ आर्क येणार आहे. लक्षात लेंथ ऑफ आर्क एबीसी म्हटलेलं आहे. तर हा म्हणजे तुम्हाला सर्कम्फरन्स मिळाला इथं. कंप्लीट जर बघितला तर हा सर्कम्फरन्स आणि इथं हाफ आहे म्हणून हाफ ऑफ द सर्कम्फरन्स. लक्षात सर्कम्फरन्स म्हणजे परिघ. लक्षात का परिघाची निम्मा आहे. बघा इथं हाफ आहे म्हणून इथून इथपर्यंत म्हटलं की काय ना हाफ ऑफ द सर्कम्फरन्स. लक्षात मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 2 पाय r. सर्कम्फरन्स म्हणजे काय परिघाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 2 पाय r आणि हाफ असल्यामुळे 1 हाफ. बघा हाफ असल्यामुळे 1 हाफ इंटू 2 पाय r. 2 पाय r. देन r कॅन्सल होईल इथं 2 2 कॅन्सल होईल 1/5 आणि हे तुम्हाला काय मिळालं अँगल AOB अपॉन अँगल AOC इक्वल टू 1/5. तर अँगल इकडे घ्या. अँगल AOB इक्वल टू 1/5 इंटू अँगल AOC इक्वल टू AOC मीन्स 2 इंटू इक्वल टू 1/5 इंटू 2 इंटू राईट अँगल. आपण सुरुवातीला घेतलेलं होतं बघा 2 इंटू राईट अँगल. चला and therefore angle AOB means 1 radian. Angle AOB means 1 radian and 1 radian is well defined. आपण ते डिफाइन केले बघा आणि हे काय मिळालं मला तर कॉन्स्टंट मिळालं. लक्षात आणि therefore a radian is a constant angle. Therefore radian is constant angle and also त्यांनी काय म्हटलेलं बघा pi radian. Pi radian means 2 right angle. 2 right angle and 2 right angles means 2 into 90 equal to 180 degree. आणि हा थेरम आपण इथं घेतलेला आहे. तर आपल्याला आता ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. तर पहिला जो क्वेश्चन आहे बघा डिटरमाइन बघा एक्झाम्पल्स आता आपण बघूया. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1 बघा एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय दिलं बघा डिटरमाइन व्हिच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ एंगल्स आर कोटर्मिनल एंगल्स. क्वेश्चन लिहिते इथं डिटरमाइन व्हिच ऑफ द फॉलोइंग पेयर्स which of the following pairs of angles are coterminal. मगाशी आपण कोटर्मिनलची डेफिनेशन बघितलेली होती. लक्षात आलं का having same position of initial ray and terminal ray then these two directed angles are called coterminal angles. आणि फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपण बघूया. 210 डिग्री सेकंड -150 डिग्री. बघा इथं हे कोटर्मिनल एंगल्स आहेत का बघायचं. डिटरमाइन व्हिच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ एंगल्स आर कोटर्मिनल म्हणजे आणि ह्या टाईपचं एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा विचारलं जातं. तर कोटर्मिनल एंगल्स तुम्हाला मी सांगितलं होतं बघा डिफरन्स बिटवीन टू डायरेक्टेड एंगल्स इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. देन these two directed angles are coterminal angles. जर समजा याचा डिफरन्स जो आहे तो जर 360 किंवा मल्टिपल ऑफ 360 असेल इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असेल तर हे दोन एंगल्स काय असले पाहिजेत कोटर्मिनल एंगल्स. तर पहिला बघायचं आपण नंबर जो आहे तो बघा 210 मायनस बघा ह्याचा डिफरन्स घ्यायचा आपण हा मायनस आणि हा -150 डिग्री. चला का फर्स्ट अँगल मायनस सेकंड अँगल इक्वल टू 210 मायनस इंटू मायनस प्लस 150 इक्वल टू यांची ॲडिशन घ्या 0 + 0 0 1 + 5 6 2 + 1 3 इंटू 1 म्हणजे इथं बघा
मल्टिपल ऑफ किती आलं इथं 1 आलं आणि देअरफॉर आपण काय लिहायचं which is an integral multiple of इथे लिहूया आपण which is an integral multiple of 360 हे लिहायचं बरं का ह्याच्यानंतर integral multiple of 360 and therefore given pairs are coterminal angles and therefore given angles are coterminal angles या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स घेऊ शकतो therefore these pairs of angles are coterminal किंवा given angles are coterminal angles हे झालं आपण फर्स्ट एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल बघूया आपण सेम एक्झाम्पल आहे तिथं काही फरक नाही तिथं 360 सेकंड 360 डिग्री अँड -30 डिग्री बघूया हे कोटर्मिनल अँगल्स आहेत का बघूया 360 -30 equal to 360 minus plus 30 equal to 390 आणि बघा हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 नाही आहे आणि मल्टिपल ऑफ 360 नसेल तर तुम्हाला हे जे अँगल्स आहेत हे काय असले पाहिजे आर नॉट कोटर्मिनल अँगल्स देअरफॉर which is not an integral multiple of 360 and therefore given pairs pairs are not coterminal therefore given pairs of angles is not coterminal चला त्यामुळे इथं गिवन पेअर इथे बघा हे जे आहेत हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आलेलं नाही आहे म्हणून आर नॉट कोटर्मिनल इतकं सोपं एक्झाम्पल चला आपण पुढचं बघूया आता थर्ड एक्झाम्पल बघा -180 डिग्री अँड 540 डिग्री फॉर एक्झाम्पल तर इथे बघा शक्यतो अँगल जो मोठा आहे त्यातच लहान जो आहे तो मायनस करायचा मग 540 बघा 540 डिग्री मायनस हा जो आहे तो -180 डिग्री इक्वल टू 540 डिग्री मायनस प्लस 180 डिग्री इक्वल टू यांची ॲडिशन केली आपण 0 4 + 8 12 कॅरी 1 घ्या आणि इथं किती ना 7 आणि इक्वल टू आता 720 आलेलं आहे मग काय येणार इथं 2 × 360 केला तर 720 येते बघा इथं 2 × 360 इक्वल टू किती ना 720 आणि 720 म्हटल्यानंतर हे बघा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आलेलं आहे बघा 2 × 360 म्हणजेच हे दोन्ही अँगल्स काय असले पाहिजेत कोटर्मिनल अँगल्स आहेत आणि देअरफॉर काय लिहायचं आपण इथं which is an integral multiple of 360 which is an integral multiple of 360 and therefore this pair of angles is coterminal.
3 एक्झाम्पल बघितले, अजून एक 5-6 एक्झाम्पल आपण बघूया आणि आज आपण कोटर्मिनल अँगलचे एक्झाम्पल्स इथं आपण बघितलेले आहे. तर इथेच थांबू.